अभिनंदन विश्वा, पॉलिटिकल सायन्समध्ये 100 गुण मिळवल्याबद्दल. त्यांनी विश्वाचं अभिनंदन केलं. थँक्यू सर, विश्वा म्हणाली. विश्वा, तू येणार आहेस का? लवकर, आपल्याला ऑफिसमध्ये बोलवलंय ना. पाठून तिचा आवाज आला. ऑफिसमध्ये? अगं कधी कोणी? विश्वा गोंधळून म्हणाली. डोळ्याने इशारा करत ती बोलली. अगं हो, बोनाफाईड सर्टिफिकेट्स कलेक्ट करायचे आपल्याला. मगाशीच तो शिपाई आला होता सांगायला. तू ऐकलं नाहीस वाटतंय? तुझंही नाव होतं त्यात, म्हणून म्हटलं सोबत जाऊ. तिने पटपट बोलून संपवलं. हो हो, जाऊयात म्हणत विश्वा जे काही समजायचं ती समजली. अरे अश्लेषा, तुझंही अभिनंदन. मराठीमध्ये प्रथम आल्याबद्दल थँक्यू सर, ती त्यांच्याकडे न बघताच उद्गारली. विशू, तू ये मागून, मी जाते पुढे, असं म्हणत ती ताट निघून गेली आणि विश्वा आणि तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली. विश्वा, हे खरं नव्हतं ना? तो उद्गारला. हो सर, पण मलाही कळलं की ती अशी का बोलते. विश्वा म्हणाली. पण मला माहीत आहे ना, त्याने हळूच म्हटलं. काही म्हटलात का सर? विश्वाने विचारले. नाही ग, काही नाही, तू हो पुढे, मी आलोच, असं म्हणत तो पुढे गेला. तर हा संवाद होता सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थींमधला. हो, ती त्याची विद्यार्थिनी होती, अश्लेषा गर्दे. वय वर्ष 18, दिसायला साधीच, साधारण गोऱ्या रंगाची, लाल चुटूक होठ, जराशी स्थूळ जरी असली तरी तिचे डोळे फार बोलके होते. ती जरी काही बोलत नसली तरी तिच्या डोळ्यातून तिला नेमकं काय बोलायचं ते स्पष्ट सहज कळायचं. त्यात फार बडबडी. तिला लेखन वाचनाचा छंद होता. कविता कथा लिहायची. तर तो तिच्या उच्च माध्यमिक विद्यालयात मराठीचा शिक्षक होता. 29 वर्षाचा तरुण, सडपातळ शरीरयष्टी, गोरापान चेहरा, अशा त्यांचं नाव होतं मुकुंद बर्वे. त्याची शिकवण्याची शैली छान होती. अगदी कोणीही त्या शैलीच्या प्रेमात पडावं, त्यामुळे तो तिचा आवडता शिक्षक होता. तोही कॉलेजला असताना कविता करायचा, त्यामुळे 2 वर्ष झाली ती त्याच्याकडे त्याची एक कविता मागत होती. तिची 12वी झाली, निकाल लागला आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे ती त्याच्या विषयात प्रथम आली होती आणि तिने पुन्हा त्याच्याकडे कवितेची मागणी केली होती. त्याने पाठवली नाही म्हणून ती त्याच्यावर रुसली होती. आज सारे जमले होते तिच्या बॅचच्या उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यासाठी. तो तिच्या भेटीसाठी आतुर झाला होता, पण आता त्याला तिचा रुसवा घालवावा लागणार होता. तो तिला शोधत वाचनालयाजवळ जात होता, कारण त्याला माहिती होतं ती तिथेच असेल. त्याला ती वाटेतच भेटली. बाहेर कोसळणाऱ्या पावसाच्या सरीकडे पाहत होती. चेहरा उदास दिसत होता तिचा. त्याने तिच्या जवळ जात तिला हाक मारली. अश्लेषा, ती जायला वळली. तितक्यात त्याने तिचा हात हळूवारपणे धरला. ती वळली. 2 क्षण शांतता पसरली. तिची नजर खाली गेली आणि ती किंचित लाजली. हे त्याच्या नजरेतून सुटलं पण नव्हतं. पण लगेच सावरून ती खालमानेने म्हणाली. सर, हात सोडा. उगाच कोणी पाहिले तर तुम्हाला नाव ठेवतील. माझी एवढी काळजी करतेस, मग मगाशी आणि आता सुद्धा मला टाळत का होतीस? आणि पाहू देत कोणी पाहिलं तर? मला भीती नाही वाटत, तो बोलला. एवढं बोलणं होत असतानाही हात हातातच होता. तो सोडत नव्हता आणि तीही पुढाकार घेत नव्हती. पण मला वाटले तुमची प्रतिमा एक आदर्श शिक्षकाची आहे. मी माझ्यामुळे डवाळू नये असं मला वाटतं. तिने लगेच हात मागे घेतला. तेवढ्यात पाठून आवाज आला. मुकुंद, पाठून एक शिक्षिका त्याला हाक मारत होत्या. ती तिथून मैत्रीच्या घोळक्याकडे गेली. कार्यक्रम सुरू झाला. सगळ्यांना सर्टिफिकेट देण्यात आली. आता सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाला होता. एक मुलगी आताच तिथं नृत्य संपवून गेली होती आणि सूत्रसंचालन करणारी मुलगी काही बोलणार त्या आधीच आवाज आला. रुसवा तुझा घालवायचा कसा?
प्रश्न पडलाय हा मला असा. डोळ्यातली ती उदासीनता जाईल का ऐकून ही कविता. होती मागणी तुझी छोटीशी, म्हणून मीही झालो कवी फक्त तुझ्यासाठी. ती कविता तिने अगदी मन लावून ऐकली होती आणि तिथे कविता समजणारे आणि रसिक मनाने ऐकणारे खूप कमी जण होते. त्यामुळे त्यातल्या भावना आणि संदेश फक्त तिच्यापर्यंत अचूक पोहोचला होता. तो कविता करत प्रेक्षकातून स्टेजवर आला होता. आता उतरणारा एवढ्यात एक शिक्षिकेने मिश्किलपणे विचारले, मुकुंद कविता संपली की ती कोणासाठी आहे ही सांगायचं असतं. खाली मान घालून ऐकणाऱ्या तिने एक वार त्याच्याकडे पाहिलं आणि डोळ्यांनीच सांगण्याचा इशारा केला. अनुराधा माझी विद्यार्थिनी, तो बोलला. विद्यार्थ्यांना मध्ये एकच गलका उडाला, कारण त्याने मुलीचं नाव घेतलं होतं. कुठला वर्ग, त्या शिक्षिकेने प्रतिप्रश्न केला. 12वी कला ब, तो म्हणाला. ती भांबाळून गेली, कारण त्याने वर्ग तिचाच सांगितला होता. अनु हे तिला आवडणारं नाव होतं. त्यामुळे फेसबुक, व्हॉट्सअपवर, ॲपवर, इतर जागी खास करून तिच्या कथा कवितांच्या खाली आवर्जून ते हेच नाव लिहायची. पण त्याने राधा का म्हटलं ह्याची तिला जराशी चाहूल लागली होती, पण पूर्णपणे खात्री नव्हती. पण इथे सगळेच अनुराधाला शोधत होते, पण कोणाच्याही शेवटपर्यंत लक्षात आलं नाही आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला. पण तिच्या बाजूला असलेल्या विशाला मात्र कळलं होतं, कारण त्या दोघींची एकदम घट्ट मैत्री होती. पण तीही गप्प राहिली. पण अनुला कोपरखळी मारून तिने खात्री करून घेतली आणि अनुनीही जास्त आडेवेडी न घेता हसून होकार दिला. पुन्हा कार्यक्रम सुरू झाला आणि तेवढ्यात तिच्या फोनवर व्हॉट्सॲपवर मेसेज आला. त्यावर नाव होतं मुकुंद सर असं होतं. कशी वाटली कविता, तिने रिप्लाय दिला. छान होती. त्याने जास्त वेळ न दवडता सर विचारलं, कार्यक्रमानंतर घरीच जाणार आहेस ना? हो, तिनेही सहज रिप्लाय दिला. माझ्यासोबत येथील जरा महत्त्वाचं बोलायचंय, म्हणजे तुला आवडत असेल तर येते मी. पण कसे आणि कुठे जाणार आपण? माझ्याकडे रेनकोट नाही. काळजी करू नकोस, 4 व्हीलरने जाणार आहोत. आणि मग दोघे ऑनलाईन ऑफलाईन गेले. विश्वा सगळं वाचत होती. ती हसली. कार्यक्रमानंतर सगळे एकमेकांचा निरोप घेऊन बाहेर पडले. तीही त्याची वाट बघत गेटपाशी थांबली. एक वार चॅट वाचून आणि तारीख तपासून तिने खात्री करून घेतली की हे तिचं स्वप्न नव्हतं. तो आला. ते पाठीमागे बसणार तेवढ्यात त्याने पुढचे दार उघडले. ती छत्री मिटून आत बसली. जणू जून महिन्याचा शेवटचा आठवडा होता. पाऊस धोधो कोसळत होता. गाडीच्या काचा बंद होत्या. आत सारं थंड होतं. तिने मोरपंखी रंगाचा कुर्ता आणि पांढरी लेंगीच घातली होती. पाठीवर बेणी सोडली होती. त्यालाही निळ्या रंगाचा शर्ट आणि त्याच रंगाची पॅन्ट शोभून दिसत होती. गाडी दोन पावलांच्या दिशेने धावत होती. तिने फोन उचलला आणि आईला फोन लावला. हॅलो आई, आज मी मैत्रिणीसोबत जाते, जरा उशीर होईल. आईचं बोलणं संपल्यावर परत म्हणाली, जाऊ दे ना प्लीज, खूप दिवसांनी भेटतोय ग. थँक्यू आई, म्हणत तिने फोन ठेवला. त्यानंतर ती आणि तो तिच्या कॉलेजविषयी बोलले. शेवटी तो म्हणाला, एक पर्सनल प्रश्न विचारला तर राग तर नाही ना येणार? नाही सर, विचारा. तुझ्या आयुष्यात कोणी मुलगा आहे का? धीर एकवटून त्याने विचारले. नाही सर, होता पूर्वी. खरं तर होते. 4 जणांनी विचारलं होतं मला आणि मी होकार दिला होता, पण काही कारणांमुळे नाही टिकू शकली ती नाती. ती म्हणाली, पण का? काय कारण होती? त्याने लगेच विचारले. कारण सर्वांना शरीर भूक मिटवायची होती माझ्याकडून, आणि माझ्यासाठी प्रेम म्हणजे फक्त शरीर सुख नव्हे. माझ्या जोडीदाराकडून काही वेगळ्या अपेक्षा आहेत, आणि आता मी ठरवले तसा कोणी असल्याशिवाय हो म्हणायचंच नाही. म्हणून सध्या मी त्या सगळ्यांपासून लांब आहे. ती खिन्न मनाने म्हणाली, तुला कसा जोडीदार हवाय?
तो शिकलेला. मला राग लगेच येतो, त्यामुळे समजा तसा काही प्रसंग आला तर अरे व तर का रे न करता मला समजून घेणारा, माझ्यावर विश्वास ठेवणारा. मी एकुलती एक असल्यामुळे माझ्या बापांच्या अटीनुसार आमच्या जाती धर्मातला माझ्यासाठी सर्वात आधी मानवता धर्म, पण बाबांच्या एवढ्या इच्छेचा मान राखणं हे मुलगी म्हणून माझं कर्तव्य आहे. आणि रूपाने जास्त देखणं नसला तरी चालेल, पण मनाने चांगला असावा. तिने आपलं मन मोकळं केलं आणि वय त्याने परत विचारले. थोडासा मोठा असला तरी चालेल, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त मॅच्युरिटी असेल ना, तर जास्त समजूतदारपणा असेल. आणि शरीराचं म्हटलात तर ती वेगळीच गोष्ट आहे. मी पूर्णपणे त्याला सर्वस्व अर्पण करेन यावर त्याचा विश्वास असावा आणि माझ्या प्रेमाचा शेवट सप्तपदीत व्हावा अशी माझी इच्छा आहे. त्याने अचानक गाडी थांबवली. ते एका निर्जल माळावर थांबले होते. पाऊस कमी झाला होता. मेघांचा गडगडाट सुरूच होता. चल आपण मागच्या सीटवर जरा बसू, बोलायचं. दोघे मागच्या सीटवर बसले. पावसाचे थेंब गाडीच्या काचांवर आदळत होते. त्यांनी बोलायला सुरुवात केली. मी काही बोलण्याच्या अगोदर मला एक वचन दे की मी जे काही सांगीन ते जर तुला पटत नाही तरीही त्याचा आपल्या आताच्या नात्यावर काही परिणाम होता कामा नये. त्याने मान डोलावली. त्याने पुन्हा हळुवारपणे त्याचा हात हातात घेतला आणि बोलू लागलं. अनु, मला तू आवडतेस. गेली 2 वर्षे प्रयत्न करतोय सांगायचा, पण हिंमत होत नाही ती. पण आज ती केली आणि बोलतो. मला तू तुझ्या साऱ्या गुणदोषांसकट मान्य आहेस. बोल, होशील का माझी राधा? त्याने एका दमात सारं सांगितलं. ती त्याच्या डोळ्यात डोळे घालत बोलू लागली. अहो पण सर, आपल्या वयात 10 ते 12 वर्षांचं अंतर आहे. आणि समाज काय म्हणेल? त्यात आपले आई वडील ऐकतील का? आणि सर, मीच का माझ्यात आहे तरी काय एवढं? त्यात मी हट्टी आहे आणि रागीट आहे आणि हे असे अबडधोबड शरीर, चेहराही काही खास नाही दिसायला. आणि तुम्ही एवढे देखणे आहात. तुम्हाला तुमच्या वयाची, तुम्हाला साजेनशी आणि देखणी हुशार मुलगी मिळेल की? हो मान्य आहे, वयात अंतर आहे, पण काळजी नको करू. शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तुझ्यासाठी भरभरून आयुष्य जगेल आणि अर्ध्यावर सोडून गेलो तरी उणीव भासणार नाही एवढं प्रेम देईन. त्याने असं म्हणताच तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला. तिच्या डोळ्यात अश्रू ओघळले. तो हसत उद्गारला. अगं ये बेडाबाई, रडतेस काय? मी आपलं सहज बोललो तर ती जरा रागातच म्हणाली. सहज म्हणून काय मरण्याच्या गोष्टी करायच्या? बरं चुकलो, परत नाही करणार मरणाच्या गोष्टी. तू म्हणालीस समाज काय म्हणेल? तो आज म्हणेल, उद्या म्हणेल आणि परवा विसरून जाईल. आणि आई बाबा, त्यांना समजावून सांगू ना आपण. शेवटी आई बाबा आहेत ना ग, ऐकतीलच. तूच का हे मला सांगता येणार नाही, पण तुझ्या रूपापेक्षा तुझे इतर गुण मला अधिक प्रिय आहेत. एक गोष्ट, वाईट गुण सगळ्यांकडेच असतात ग, पण ते सावरून घेता येत नसतील तर तो जोडीदार कसला? मला तू जशी आहेस तशी हवी आहेस. बाकीचं सारं मी नीट करीन. तू फक्त तुझ्या मनातलं सांग ना. होशील का माझी? हो, मी खालमानेने म्हणाली. पावसानेही जरा जोर धरला होता. अजून दोघे दूर बसले होते. त्याने तिला मिठीत घेण्यासाठी हात पसरवले आणि इशाऱ्याने तिला जवळ बोलवलं. ईशा, मी नाही. जा, मला बाई लाज वाटते, ये ना. तेवढ्यात वीज कडकडली अन ती त्याला बिलगली. काय ग, लाज गेली वाटते? अहो काही नाही, तरीच काय, मला विजेची प्रचंड भीती वाटते, म्हणून हे सोडा ना. असं म्हणत ती सुटण्याचा लटका प्रयत्न करत होती. असं आहे होय, आमच्या मॅडमना कशाची तरी भीती पण वाटते. धन्यवाद मेघराज, तो गमतीने म्हणाला. भलतेच चावट आहात तुम्ही. असं म्हणत ती अजून त्याला बिलगली. दोघांना स्वर्ग अनुभूती होत होती. राणी सरकार, आज मी आपली इच्छा पूर्ण केली.
ना आता माझी पाळी, तो तिला सांगत होता. तेही त्याला साथ देत बोलली, बोला राजे, काय इच्छा आहे आपली? मला मुका हवाय, द्या आता, असं म्हणत तो तिचा मुका घ्यायला गेला. मी वाट पाहिली की नाही, तसंच तुम्ही हे पहा. थोडा वेळ, योग्य वेळ आली की पूर्ण होईल तुमची इच्छा. तो दम धरा, तोंड फिरवत ती बोलली आणि पुन्हा त्याला बिलगली. ते कितीतरी वेळ एकमेकांच्या भाववशात होते. त्याचं प्रेम तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहत होतं. कितीतरी वेळाने तिच्या फोनच्या आवाजाने दोघं भानावर आली. ती लगेच बाजूला झाली आणि तिने फोन हातात घेतला. बापरे, 6:45 वाजले आणि त्यात आईचा कॉल. ती बोलली, उचल उचल, त्याने सांगितले. हॅलो आई, बोला, असं म्हणत फोन स्पीकरवर ठेवला. कुठे आहेस तू? कधीपासून फोन करतेस? आता लागला. मातोश्री गरजल्या. मी कुठे आहे? अगं मी बोललेच काय, परत परत बोलते, उत्तर दे ना. बस मिळाली का? बस ना? हो ग, पण आपली नाही, दुसऱ्या रूटची मिळाली. मी फोन करेन तेव्हा बाबांना पाठव, तोवर पोहोचतेच मी. आईनं चरफडत फोन ठेवला. इशू, तिने उसासा टाकला. ये ना, असं म्हणत त्याने तिला जवळ ओढलं. अहो सोडा, निभावं लागेल आपल्याला. आधी साऱ्या गाड्या गेल्या आणि उगाच आईला थाप मारली. ती पुढच्या सीटवर बसत बोलली, मी सोडेल ना. हो, ती पुढच्या सीटवर येत बोलला, तुम्ही आणि मला घरी सोडणार नको, कोणी बघितलं तर. ती जरा गांगरून बोलली, नाही ग, उगाच कुणाला काय दिसतंय काळोखात. तसंही आपण रात्री पोहोचणार. सांग, कोणी गावातलं होतं म्हणून. अहो पण किती हे खोटं. आता ही आणि मगाशी पण खोटंच बोलले मी, ती अपराधी भावनेने म्हणाली. ठीक, तर मग येतो तुझ्यासोबत घरी आणि सांगतो सासरेबाबा आणि सासूबाईंना की माझं तुमच्या मुलीवर प्रेम आहे. तिला ऑफिशियल माझी बायको म्हणून मान्यता द्या. मी मग रोज विना टेन्शन तिला घरी सोडू शकेल. तो गमतीत म्हणाला. गप ना, ती त्याला चापटी मारत म्हणाली. हे महापाशाला पोहोचले. जास्त ट्रॅफिक नव्हतं. अगं आपण जेवूयात का? त्याने विचारलं. नको, उशीर होईल उगाच. आणि मग आईचा 1000 प्रश्न. ती म्हणाली, ठीक, तर मग अगं आपण भेटायचं कधी? आता एखाद्या दिवस ठरवावा लागेल ना. तुम्हीच सांगा ना. ती अनायासे. आज शनिवार आहे. आज आपण ऑफिशियल एकमेकांचे झालो तर दर आठवड्याला शनिवारी भेटायचं आणि दुसऱ्या दिवशी पण आराम असेल ना, म्हणजे थकलेले असू ना आपण रात्रीचे, असं म्हणत त्याने डोळा मारला. शो, भलते चावट आहात तुम्ही. गप्प बस. बरं, तर मग शनिवार ठरलं आणि त्या दिवशी लवकर सुटतं कॉलेज. तिने सांगितलं. हमारा प्यार हमसे मिलाने के लिए पूरी कायनात लगी है, देखा जाने मन. तो मिश्किलपणे फिल्मी डायलॉग बोलला. फिल्मीपणा पुरे. जाताना गाडी हळू चालवा, जपून जा. पाऊस वाढलाय आणि पोहोचल्यावर मेसेज करा. हां सर, ती काळजीने बोलली. असं कसं ग ते माझं पिलू? अगं सर, काय लायसन्स मिळाले तुला नावाने हाक मारायचं? काय गोड नाव घेतलंय माझ्या आईने, मुकुंद. घे की नाव मस्त. मी लग्नानंतर सुद्धा तुम्हाला सरच म्हणणार. ते बरं राणी सरकार, आपली आज्ञा शिरसावत, पण उखाण्यात तरी घेतो म्हणाला. बरं घेते. कोणी नव्हतं सोबत म्हणून जीवन होतं रिकामं. मुकुंदा आले माझ्या जीवनात अन निशिगंधा दरवळला मनी. अरे वा, छान नशीब मुकुंदा. हे तरी शब्द आले आमच्या सरकारांच्या तोंडी. असं म्हणताच ती गोड लाजली. तेवढ्यात त्याने गाडी थांबवली. तिने छत्री उघडली आणि ड्रायव्हर साईडने आली. त्याने मान तिच्याकडे वळवली. ती खाली वाकली आणि हलकेच त्याच्या ओठांवर ओठ टेकवली. 2 क्षण ती तशीच राहिली. मग नीट उभी राहिली. जपून जा, मेसेज करा म्हणत आत पळाली. आत गेल्यावर आईने विचारलं, अगं कशी आलीस? कोणासोबत? आई, ते खालच्या वाड्यावरचे काका भेटले लगेच उतरल्यावर म्हणून
बाबांना नाही बोलवलं असं म्हणत ती बाथरूममध्ये शिरली. हात पाय धुवून आली. जेवण झाल्यावर सगळे निवांत बसले होते. तेवढ्यात आतून आईचा आवाज आला. बाळा, फोन वाजतोय बघ तुझा. आले आई म्हणत ती आतल्या खोलीत गेली. चार्जला लावलेला फोन तिने हातात घेतला. त्यावर मुकुंदचं नाव झळकत होतं. तिने पटकन उचलला आणि बाहेर गेली. टीव्ही बघण्यात बिझी असलेल्या बाबांना काही कळलं नाही. असेल कुणा मैत्रिणीचा म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं. हॅलो हो, फोन का केलात? मेसेज करायचा ना, ती म्हणाली. नाही ग, मेसेजवर तुझा आवाज नसताना ऐकू आला. तो खट्याळपणे म्हणाला. पोहोचलात ना व्यवस्थित? आणि जेवण घ्या, मगाशी भूक लागली होती ना तुम्हाला? ती अगं आत्ताच जेवलो, अगदी मस्त बेत होता आज. मसाले भात, वांग्याची भाजी, आमटी, फुलके, मस्त झालं जेवण, त्यांनी सांगितलं. आणि गोड तुम्हाला नाही का आवडत? जेवणानंतर गोड, तिने भावडेपणाने विचारलं. आवडतं ना, पण आज जेवणा अगोदरच गोड झालं तोंड. ते कसं? ती काय आहे ना, आज माझ्या बायकोने काय गोड मुका दिला. अगदी सगळं गोड गोड झालं होतं. म्हणून मग आईला तिखट बेत बनवायला सांगितलं. तो तिला चिडवत म्हणाला. मुक्याची आठवण होताच तिच्या गालावर पुन्हा लाली चढली. पुरे आता झोपा शांत, तिने कसंबसं म्हटलं. आपल्या आठवणीत निद्रा प्रसन्न होणं जरा कठीण दिसतंय, तरी प्रयत्न करतो. शुभ रात्री राणी सरकार, असं म्हणत त्याने फोन ठेवला. तीही आत येऊन टीव्ही पाहत बसली. ताईला संशय आलाच होता, म्हणून रात्री तिने तिच्याकडून काढून घेतला. तर आता लोकांना त्यांच्या नात्याची कल्पना होती. तिची ताई, त्याचा दादा आणि विश्वा. त्या दिवशीची रात्र तिच्या आणि त्यांच्या आयुष्यातली धुंद रात्र होती. दोघेही काहीसे बेचैन झाले होते एकमेकांच्या ओढीने. आणि सुरू झाली त्यांची प्रेम कहाणी. ते दोघेही रोज शनिवारी भेटायचे. आठवड्याभराच्या गप्पा मारत असायचे. तो तिला अभ्यासात मदत करायचा. तिच्या घरात तिच्या ताईला त्यांच्याबद्दल माहिती होतं आणि त्यांच्या घरात त्याच्या दादाला. याची त्यांनी एकमेकांना कल्पना दिली. तो तिला घ्यायला कॉलेजला जायचा तेव्हा विश्वा तिला लगबगीने पाठवून द्यायची, कारण त्या दोघी एकत्र शिकत होते. कधी कधी त्यांचे निरोप तिच्यापर्यंत आणि तिचे निरोप त्याच्यापर्यंत पोहोचायची. त्यांनी एकमेकांना बरंच समजून घेतलं होतं. एकमेकांच्या आवडीनिवडी, राग रुसवे सगळ्याची त्यांना माहिती झाली होती. ते कधीतरी मूव्हीला पण जायचे, पण क्वचित, कारण तिला अभ्यास असायचा. नाहीतर एरवी त्यांना ठरलेले तो हिरवा माळ होता जेथे ते पहिल्यांदा आले होते. तेथे ते गाडीत शेजारी बसून तासनतास गप्प मारायचे. तो तिला बस स्टँडवर सोडवायचा आणि महिन्यातून एकदा तो तिला घरी सोडवायचा. कोणालाही संशय येऊ नये म्हणून. एकदाच असं ठरवलं तिने. हिवाळा सुरू झाला होता. गुलाबी थंडी दोघांच्या प्रेमात रंग भरत होती. तिचं कॉलेज आणि त्याचा शिक्षकी पेशा सगळं सुरळीत चाललं होतं आणि त्यांचा त्याच शनिवारी ठरलेला आजही त्याच्यासाठी थांबलेली. कॉलेजच्या गेटपाशी एकटी नव्हती, विश्वा होती सोबत. दोघींच्या गप्पा सुरू होत्या. अगं काय हे, किती वेळ, अजून किती वेळ लागणार आहे सरांना? तुला घेऊन जातील ते? मला 15 मिनिटे थांबावं लागेल मला बससाठी, विश्वा कुरकुरत म्हणाली. येतील ग, आणि तुला सोडतो ग महापसा बस स्टँडवर. मग तर झालं ना विशू, तोच तर आहेस ना ग आमच्यामधला जोडणारा धागा. तुझ्यामुळे तर ते भेटले ना मला, अनु म्हणाली. बरं मॅडम, मस्का मारणं पुरे झालं आणि काही नको सोडायला. मी कशाला? कबाब में हड्डी, विश्वा हसत म्हणाली. अगं आज ज्यांना क्लास होता मगाशी निघाले तसं म्हणाले होते फोनवर. आता ड्राईव्ह करत असतील. थांबू ना थोडा वेळ, तिने स्पष्ट केली. तेवढ्यात तो तिथे पोहोचला. सॉरी, लेट झाला ना मला. चल निघूया. सर, विश्वाला आपण बस स्टँडवर सोडू, मग पुढे जाऊ, तिने सांगितलं. बरं, जसं तू म्हणशील. तो त्या
मागे बसले. ते 20 मिनिटात बस स्टँडला पोहोचले. तिला सोडून ती पुढे बसली आणि त्यांची गाडी पणजीच्या मॅनगुडच्या दिशेने धावू लागली. ते फोटोशूटसाठीच प्रसिद्ध ठिकाण होतं. त्यांनी सोबतचे नाजूक क्षण त्या दिवशी कॅमेऱ्यात बंद केले आणि ते घरी परतले. वर्ष सरलं. उन्हाळ्याची सुट्टी लागण्याअगोदर शेवटच्या शनिवारी ते भेटले होते. कोवळा बीचच्या काही अंतरावर नावात शांत समुद्र किनाऱ्याचा स्पॉट होता. तिथे सहसा कोणी येत नसे. त्याला तेव्हा उदास वाटायचं. त्यावेळी तो अनेकदा तेथे येऊन गेला होता. तिला पहिल्यांदा घेऊन आला होता, कारण आता 2 महिने त्यांना भेटता येणार नव्हतं. त्यामुळे दोघेही दुःखी होते. तसेही फोन होते, पण 2 महिने सहवास लाभणार नव्हता म्हणून अंतःकरण जड झालं होतं. तो तिला मिठीत घेऊन समुद्रकिनारी फेसाळ लाटांवर चालवत होता. ए पिलू, बोल ना, गप्प का आहेस? सवय नाही ग तुला असं शांत बसलेलं बघण्याची, तो सौम्यपणे सांगत होता. नाही हो, काही सुचत नाही, असंच. राहू द्या ना, ती हळू बोलली. बरं, त्या दिवशी जास्त बोलणं झालं नाही. खरं तर ते प्रचंड बडबड करायचे, पण तो तिला बडबड प्रेमानं झेलायला आणि तिला गरमी अजिबात सहन व्हायची नाही. तसं काहीतरी थंड लागायचं आणि तो तिला ते घेऊन द्यायचा. कधीतरी थट्टेने तो तिला म्हणायचा, अगं ये, तू खरंच गर्लफ्रेंड आहेस ना माझी? खाऊन सोडून नाही, काहीच काम मागत नाहीस. कधीतरी शॉपिंगचं, निदान एखाद्या ड्रेससाठी तरी हट्ट कर की. मग ते खळखळून हसायची आणि म्हणायची, मला तुमच्यासोबत छोटे छोटे क्षण मन भरून जगायचे, त्या क्षणांचा पुरेपूर आनंद उपभोगायचा. आणि वस्तू काय आपण कधीही घेऊ शकतो, नाही का? आणि उगाच वायफळ खर्च मला नाही आवडत. आणि हे असे छोटे छोटे क्षण एकमेकांपर्यंत स्मरणात राहतात आणि खाल्लेलं निदान जीवाला तरी लागतं. आणि तुम्हाला जर मी हट्ट करावा असं वाटत असेल तर लग्नानंतर तुम्ही स्वतः सांगेपर्यंत मी की आता बस होईपर्यंत हट्ट करेन. मग तर झालं ना. चला आता मला उसाचा रस हवाय, अशी संभाषणे त्याची चालायची. पण आज मावळतीला कळलेला सूर्याच्या झळांपेक्षा ती विहाराच्या झळा अनुभवत होती आणि पर्यायाने शांत होती. आणि तिची ही शांतता त्याला अस्वस्थ करत होती. 2 महिने असेच गेले. रोज चॅट करायचे दोघे. बारीक सारीक गोष्टींची चौकशी करायची. तिचं कॉलेज सुरू झालं आणि त्याला 3 आठवड्यांसाठी ट्रेनिंगसाठी जावं लागलं. त्यामुळे 2 महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर सुद्धा दोघांना भेटता नाही आलं. शेवटी 4थ्या आठवड्यात ते भेटले. ते आज कॅफेत भेटले होते. कॉफी ऑर्डर दिली आणि बोलत बसले. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने तो उचलला. तिच्या कानावर येतो तेवढंच पडलं आणि तो समोर येऊन बसला. काय झालं? तिने हिरमुसत विचारलं. सॉरी ना, अर्जंट आहे ग आज काम जरा. मग मी जाऊ का? घड्याळात बघत ती बोलली. आता 2 तासांनी बस आहे, तर मला बस स्टँडवर माशा मारत बसावं लागेल. नको, तू एक काम कर, माझ्यासोबत घरी चल. मी अर्ध्या पाऊण तासात काम उरकून आपण निघू, त्याने सांगितलं. तुमच्या घरी? काय म्हणून येऊ? नकोच, मी बसते इथे, ती घाबरत म्हणाली. अगं चल ना घरी, फक्त आई आहे म्हणूनच, दुसरं कोणी नाही. बाबा गेलेत पिकनिकला, वहिनी माहेरी गेली, तिला आणायला दादा गेलाय, ते संध्याकाळी येतील. चल ना, नाहीतरी कामात लक्ष नाही लागायचं माझं, तो बोलला. ठीक आहे, येते मी. दोघे 15 मिनिटात घरी पोहोचले. आईशी तिची ओळख त्याने आपली विद्यार्थिनी म्हणून करून दिली आणि आपलं काम असल्याने तिला घरी आणलं. आल्यावर घरी सोडतो असं सांगून तो निघून गेला. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्स.